नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे. तर आणि एक सूचना होती आधीच की माझी थोडी तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे मला आज लेक्चरही उशिरा माझं येत आहे आणि आवाजही माझा थोडासा डॅमेज आहे, तर आवाजाकडे दुर्लक्ष करा. ठीक आहे. आणि काही चूक झाली तर आय होप की तुम्ही आज समजून घ्याल थोडे. ठीक आहे. तर आज पाहूयात आजच्या म्हणजेच 11 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 11 जून रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय खेळ दिवस कोणत्या संस्थेने स्थापन केलेला आहे, असा प्रश्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संयुक्त राष्ट्र संघ याने. महत्वाचे पॉइंट्स पहा. 11 जून हा आंतरराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून जगभर साजरा केला जात असतो. या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्र संघाने केलेली आहे. या दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे मुलांना खेळाचा अधिकार मिळावा आणि त्यांचा विकास, आरोग्य आणि लवचिकता यावरती भर देता यावा, यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो. पुढील प्रश्न दुसरा. संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी किती प्रगत क्षमता असलेले GNSS जामस खरेदी करण्यासाठी करार केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 19. महत्वाचे पॉइंट्स पहा. संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी 20 प्रगत GNSS जामर्स खरेदी करण्याचा करार केलेला आहे. हा करार एकूण 449 कोटी रुपयांचा आहे आणि करारावरती नवी दिल्लीमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह हे देखील उपस्थित होते या दरम्यान. आणि GNSS म्हणजे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम असा त्याचा फुल फॉर्म होतो, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि खरेदी करण्यात येणाऱ्या GNSS जॅमर्सपैकी किमान 75% घटक हे स्वदेशी असणार आहेत त्यामध्ये. आणि हे GNSS जॅमर शत्रूच्या GNSS रिसिव्हर्सच्या कार्यक्षमतेत अडथळा आणतात आणि या प्रणाली उपग्रह सिग्नलचे अधिग्रहण आणि ट्रॅकिंग विस्कळीत करू शकतात. ही त्याची क्वालिटी आहे आणि हा करार भारताच्या सागरी सुरक्षितता प्रणालीसाठी महत्त्वाचा आहे मुख्यत्वे करून. पुढील प्रश्न तिसरा. नरेंद्र मोदी यांनी कोणत्या माजी पंतप्रधानांचा विक्रम मोडला आहे नुकताच? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केलेला आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 10 जून 2026 रोजी नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा विक्रम केलेला आहे आणि त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4398 दिवसांचा विक्रम मोडलाय आणि मोदी यांचा कार्यकाळ 4399 दिवस इतका पूर्ण केलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली होती आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 मे 1952 रोजी ते निवडून आले होते ॲज अ पंतप्रधान म्हणून आणि तशी त्यांनी शपथही घेतली होती आणि त्यांनी 27 मे 1964 पर्यंत काम पाहिलेलं होतं. आणि भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि लोकसंख्या आपली जवळजवळ 1.4 अब्जापेक्षाही जास्त आहे, हे आपल्याला माहित आहे. आणि मोदी यांच्या काळामध्ये सुमारे 25 कोटी भारतीयांनी बहुआयामी दारिद्र्यावरती मात केली आहे असं सांगण्यात येत आहे. पुढील प्रश्न चौथा. लोकसभेचे माजी महासचिव डॉक्टर सुभाष सी कश्यप यांचं निधन कोणत्या दिवशी झालेलं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 4 जून 2026 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. लोकसभेचे माजी महासचिव डॉक्टर सुभाष सी कश्यप यांचे 4 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले
निधनाच्या वेळी त्यांचं वय 97 वर्ष इतकं होतं. आणि डॉक्टर कश्यप हे भारतीय संविधानाचे नामवंत अभ्यासक आणि संसदीय प्रणालीचे जाणकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 1983 ते 1990 या कालावधीत त्यांनी लोकसभेचे महासचिव म्हणून कार्य पाहिलेलं आहे आणि त्यांनी 100 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत. त्यामध्ये आवर कॉन्स्टिट्यूशन, आवर पार्लिमेंट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. आणि 2015 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि जो भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो. पुढील प्रश्न 5वा. मेटा भारतातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर कोणत्या कंपनीच्या सहकार्याने उभारत आहे? योग्य उत्तर आहे याचं, एक मिनिट, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या सहकार्याने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मेटा भारतामध्ये पहिल्यांदाच AI सक्षम डेटा सेंटर उभारणार आहे. हा डेटा सेंटर गुजरातमधील जामनगर येथे उभारला जाणार आहे. मेटा ही फेसबुकची मूळ कंपनी आहे, आपल्याला माहिती आहे. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या प्रकल्पात मेटाची भारतीय भागीदारी कंपनी असणार आहे. प्रस्तावित डेटा सेंटरची क्षमता 168 मेगावॅट इतकी आहे आणि मेटा डेटा सेंटर भाडेपट्ट्यावरती घेणार आहे. आणि हा प्रकल्प भारतातील AI पायाभूत सुविधांना बळकटी देईल असं मानण्यात येत आहे. आणि जामनगर येथील प्रकल्पामुळे मेटाच्या जागतिक AI पायाभूत सुविधांचा विस्तार होईल. जामनगर हे भारतातील मेटाच्या पहिला AI सक्षम डेटा सेंटरचं ठिकाण होणार आहे. पुढील प्रश्न 6वा. APEDA च्या पुढाकाराने GI टॅगयुक्त तेजपूर लिचीची पहिली निर्यात कोणत्या शहरात करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुबई येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. APEDA च्या पुढाकाराने GI टॅगयुक्त तेजपूर लिचीची पहिली निर्यात दुबईला झालेली आहे आणि ही निर्यात 7 जून 2026 रोजी करण्यात आली. तेजपूर लिची हे आसाममधील प्रसिद्ध बागायती उत्पादन आहे आणि निर्यात खेपेत 1 मेट्रिक टन लिचीचा समावेश होता. तेजपूर लिचीचा भौगोलिक संकेतांक म्हणजे GI टॅग प्राप्त हे उत्पादन आहे, हे फळ आहे. आणि दुबई हे या लिचीचे पहिले आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थान ठरलेलं आहे. त्यामुळे आणि APEDA ही संस्था वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते आणि याचा फुल फॉर्म आहे ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. फुल फॉर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि या निर्यातीमुळे आसामच्या GI टॅगयुक्त उत्पादनाची जागतिक उपस्थिती वाढेल असं म्हणतात. पुढील प्रश्न 7वा. एंजेलिना अरोरा यांनी जैवविघटनशील प्लास्टिक तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोळंबीचे कवच आणि रेशीम कोश याचा उपयोग करून त्यांनी जैवविघटनशील प्लास्टिक तयार केलेला आहे, असा विक्रम केलाय त्यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. एंजेलिना अरोरा या भारतीय ऑस्ट्रेलियन विद्यार्थिनीने जैव विघटनशील प्लास्टिक विकसित केलेलं आहे. आणि एंजेलिना अरोरा या सिडनी गर्ल्स हायस्कूल ॲडलेड येथील विद्यार्थी होत्या आणि जैव विघटनशील प्लास्टिक कोळंबीच्या कवचांपासून तयार करण्यात आलेले आहे आणि या प्लास्टिकच्या निर्मितीत रेशीम कोशांचाही उपयोग केला गेला, लक्षात ठेवा. आणि हे प्लास्टिक सुमारे 33 दिवसात पूर्णपणे विघटित होते आणि विघटनाच्या वेळी नायट्रोजन उत्सर्जित होतो आणि नायट्रोजन मातीच्या सुपीकता वाढवण्यासाठी मदत करत असतो. हा मुद्दाही लक्षात ठेवा. आणि हे प्लास्टिक कमी खर्चिक आहे आणि ते प्लास्टिक टिकाऊ आणि पारदर्शक देखील आहे असं लक्षात येत आहे. पुढील प्रश्न 8वा. 10 जून 2026 रोजी मंजूर झालेल्या नागौर बिकानेर महामार्ग प्रकल्प कोणत्या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित आहे?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 62 याच्याशी संबंधित आहे 62. ठीक आहे, पुढील प्रश्न त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केंद्र सरकारने 10 जून 2026 रोजी नागोर बिकानेर महामार्ग प्रकल्पास मंजुरी दिलेली आहे आणि हा प्रकल्प राजस्थान राज्यात राबविण्यात येणार आहे आणि हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग 62शी संबंधित आहे आणि नागोर बिकानेर मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. ठीक आहे, आणि प्रकल्पाची एकूण किंमत जी आहे ती 1359 कोटी इतकी आहे आणि हा प्रकल्प बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफॉर्म म्हणजे BOT मॉडेल अंतर्गत राबविला जाईल आणि BOT मॉडेल हे सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे PPP मॉडेल आहे आणि महामार्ग विस्तारामुळे पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. पुढील प्रश्न 9वा. अंदमान निकोबार बेटांनी 3 मे 2026 रोजी कोणता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पाण्याखालील सर्वात उंच मानवी मनोरा त्यांनी उभारला होता आणि त्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचा रेकॉर्ड नोंदवण्यात आलेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मला ॲक्च्युली फोर्सफुली बोलता येत नाहीये, माझा घसा दुखतोय, सो सॉरी आज तुम्हाला काही. ठीक आहे, अंदमान निकोबार बेटांनी टॉलेस्ट ह्युमन स्टॅक अंडर वॉटर हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे आणि हा रेकॉर्ड स्वराज द्वीप येथील लाईट हाऊसच्या डाईव्ह साईटवरती झालेला आहे आणि स्वराज द्वीपचं जुनं नाव हॅवलॉक बेट असंही होतं आणि हा विक्रम 3 मे 2026 रोजी प्रस्थापित करण्यात आलेला आहे आणि विक्रमासाठी जवळजवळ 14 स्कुबा डायव्हर्स यांनी सहभाग घेतलेला होता आणि मानवी मनोऱ्याची उंची जवळजवळ 22.3 मीटर इतकी होती आणि मानवी मनोरा 3 मिनिटं स्थिर राहिलेला होता. ठीक आहे, आणि लेफ्टनंट गव्हर्नर DK जोशी हे या विक्रम प्रयत्नात सहभागी झालेले होते. ठीक आहे, पुढील प्रश्न 10वा. दक्षिण किनारी रेल्वे एस्कोर स्थापन झाल्यानंतर भारतीय रेल्वेच्या नवीन बोधचिन्हामध्ये किती तारे समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 18 तारे समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत नवीन लोगोमध्ये. ठीक आहे, पुढील त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 1 जून 2026 पासून दक्षिण किनारी रेल्वे एस्कोर सुरू झालेला आहे आणि एस्कोर हा भारतीय रेल्वेचा 18वा विभाग आहे. मुख्यालय आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे आहे याचं, आणि एस्कोर सुरू झाल्यावरती भारतीय रेल्वेच्या बोधचिन्हात बदल केला गेला आणि जुन्या बोधचिन्हामध्ये 17 तारे होते, परंतु आता नवीन बोधचिन्हांमध्ये इथून पुढे 18 तारे आपल्याला दिसणार आहेत आणि या नवीन बोधचिन्हातील 18वा तारा लाल रंगाचा आहे आणि तो दक्षिण किनारी रेल्वेचे प्रतिनिधित्व करतोय. पुढील प्रश्न 11वा. विनिमय नावाची लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम LPMS कोणत्या संस्थेनं विकसित केलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारतीय भूबंदर प्राधिकरण या संस्थेने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. विनिमय ही आधुनिक डिजिटल सीमा व्यवस्थापन प्रणाली आहे जी भारताच्या सीमांवरती अधिक चांगलं व्यवस्थापन करण्यास मदत करते. LPMS म्हणजे लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम असा त्याचा फुल फॉर्म आहे आणि ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे या प्रणालीचं उद्घाटन केलेलं आहे आणि ही प्रणाली भारतीय भूबंदर प्राधिकरणने विकसित केलेली आहे आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे सीमा व्यवस्थापनाचं आधुनिकीकरण करणं असा आहे आणि ते आणखीन मजबूत करणं असा त्याचा मुख्य उद्देश आहे. ही प्रणाली लोक आणि वस्तूंच्या सुरक्षित आणि कार्यक्षम हालचालींना प्रोत्साहन देते. पुढील प्रश्न 12वा. अमेरिकन लष्करी हल्ल्यानंतर इराणने कोणती समुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, होर्मुझ समुद्रधुनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ताज्या अमेरिकन हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ समुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केलेली आहे. अमेरिकेने सलग दुसऱ्या रात्री इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांवरती हल्ले केले
आणि अमेरिकेने हे हल्ले स्वसंरक्षण म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे की स्वसंरक्षणासाठी आम्ही हल्ले केले, तसं अमेरिकेचं म्हणणं आहे. आणि US सेंट्रल कमांडने हल्ल्यांची माहिती दिली आणि हल्ल्यांचं लक्ष हवाई संरक्षण, रडार आणि देखरेख केंद्र हे होतं. आणि इराणमधील बंदर अब्बास येथे स्फोट झाल्याचं वृत्त देखील समोर आलं. आणि इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्याचा दावा केलेला आहे. आणि पश्चिम आशियातील संघर्ष आता अधिक धोकादायक टप्प्यावरती प्रवेश करत असल्याची भीती यामुळे व्यक्त केली जात आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 11 जून 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.